भगवान की जय। सब साधु संतन की जय। गजानन महाराज की जय। महाराज की जय। शंकर महाराज की जय। श्री संत वासुदेव जी महाराज की जय। ढल 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 ढल। गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा। बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी। गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे। बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी। तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे। बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी। श्री पांडुरंगा सद्गुरु हे स्वामी। श्री पांडुरंगा सद्गुरु हे स्वामी। श्री पांडुरंगा सद्गुरु हे स्वामी। पांडुरंगा सद्गुरु हे दया पाद पदवी नमन मागे। दया पाद पदवी नमन मागे। दया पाद पदवी नमन मागे। ज्ञानदेवाचे चरणी। ज्ञानदेवाचे चरणी। चरणी ज्ञानदेवाचे चरणी। ज्ञानदेवाचे चरणी। ज्ञानदेवाचे चरण। ज्ञानदेवाचे चरण। ज्ञानदेवाचे चरणी। ज्ञानदेवाचे चरणी। ज्ञानदेवाचे चरणी। मस्तक असो दिवस रजनी। मस्तक असो दिवस रजनी। ज्ञानदेवाचे चरणी। ज्ञानदेवाचे चरणी। मस्तक असो दिवस रजनी। मस्तक असो दिवस रजनी। ज्ञानदेवाचे चरणी। ज्ञानदेवाचे चरणी। ज्ञानदेवाचे चरणी। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा। नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती। नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। गजाननं ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेम स्वरूपिणं। गौरीशंकरं दयामूर्तिं भास्करं वन्दे पुनः पुनः। वासनात् वासुदेवस्य वासितं बोणत्रयं। सर्वभूतनिवासोऽसि वासुदेव नमोस्तुते। मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या विठ्ठला 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 विठ्ठला। गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा। बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी। अखिल कोट ब्रह्मांड नायक। फक्त बोलू नका रे गळ्यो। शांतन चलदा शांतन चलदा रे नंदू बोलू नका। अखिल कोट ब्रह्मांड नायक परात्पर परब्रह्म अकारण करुणावरुणालय सच्चिदानंद भगवान श्री पंढरीनाथ कैवल्य चक्रवर्ती अलंकापुर निवासी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज। वैष्णव संप्रदायाचा स्वाभिमान। वारकरी संप्रदायाचा परमोच्च मानबिंदू। अखिल मानव धर्माचे मार्गदर्शक दीपस्तंभ छत्रपती शिवाजी महाराजांची गुरु किंबहुना जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज। आदिशक्ती मुक्ताबाई। सद्गुरु गजानन महाराज। संत भास्कर महाराज। गौरीशंकर महाराज। गुरुवरे संत श्री वासुदेवजी महाराज। श्री शेष नारायण भगवान। भगवान शिवजी सकल संत मांदियाडी त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम। कीर्तनाला उभे असलेले विणेकरी मृदंगाचार्य संपूर्ण महाराज मंडळी गायक वादक मंडळी यांच्याही चरणी माझा प्रणाम। उपस्थित सर्व भाविक सद्भक्त प्रभुप्रिय सज्जन प्रामुख्याने आदरणीय हरिभक्तीपरायण भागवताचार्य ज्यांच्या मुखातून आपण गेल्या 7 दिवसापर्यंत श्रीमद भागवत कथा श्रवण केलीत असे आमचे आदरणीय
रामकृष्ण महाराज आंबुसकर, त्याचप्रमाणे त्यांचे सहकारी आमचे काकांचं नाव मनोहर रावजी राऊत, त्याचप्रमाणे आदरणीय आमचे खंडारे गुरुजी, ज्यांनी महाराणा प्रताप शाळेवर बरेच वर्ष शिक्षक म्हणून ते राहिलेत आणि फार मोठी प्रगती गुरुजी सरांनी केली. एक आदर्श त्यांनी आमच्या भागामध्ये उभा केला त्यांच्याकडे, आणि परमार्थातले माणसं आहेत. त्याचप्रमाणे सन्मुख बसलेले आमचे आदरणीय आमचे गजाननराव कोकाटे गुरुजी, आदरणीय हरिभक्तीपरायण राजेंद्र धोटे गुरुजी, आपण सर्व माता भगिनी, आपल्या सर्वांच्या चरणी माझा प्रणाम. आजचं हे कीर्तन रूपी वाक्पुष्प भगवान श्री शेष नारायणाच्या चरणी समर्पित करायचं आहे. आणि गेल्या 7 दिवसापासून भगवान श्री शेष नारायण मंदिर राजपूतपुरा या ठिकाणी नागदिवाळीच्या पावन पर्वा निमित्ताने, त्याचप्रमाणे प्रथम वर्धापन दिन कशाचं, मूर्ती प्राणप्रतिष्ठेचं आणि जीर्णोद्धार मंदिराचा झाला, त्या निमित्ताने आयोजित श्रीमद भागवत कथा. हा सप्ताह काही 1-2 वर्षाचा नाही गुरुजी, सप्ताहाला 43 वर्ष पूर्ण झाली. आमच्या पूर्वजांनी हा सप्ताह सुरू केला. त्यावेळेस काय प्रतिकूलता होती, काही टिनाचा पेंडॉल राहायचा छोटासा असा, आणि त्या ठिकाणी सप्ताह व्हायचा. अमरसिंह त्या ठिकाणी भागवतकार होते त्यावेळेचे, फार प्रसिद्ध महाराज, फार सुंदर आवाज होता त्यांचा, गोड आवाज होता, आणि गोड भागवत कथा त्यावेळेस व्हायची. तेव्हापासून जवळपास 43 वर्षापासून सप्ताह सुरू आहे. आम्ही लहान होतो, सप्ताह म्हटला की आम्हाला खूप आनंद वाटायचा. त्यावेळेस आम्ही शाळेत जात नव्हतो, चाटा मारत होतो शाळेत. तो काळ असा होता, त्या काळामध्ये असं काही मोठी लोक जिथं जमा होतात तिथं यात्रा भरायच्या. मग त्या भिगऱ्या राहायच्या, त्या कागदी चष्मे राहायचे ते पन्नीचे, असं खूप आनंद होता त्यावेळेस. फुटाणे यायचे, त्या लेवड्या यायच्या, तो आनंद होता. आता काळ बदलत चालल्यामुळे ते काही राहिलं नाही आता, पण सप्ताह मात्र सुरू आहे. ही फार आनंदाची गोष्ट आहे. आणि या सप्ताहामुळे आमच्या मनावर वारकरी संप्रदायाचे जे संस्कार पडलेत ते केवळ आणि केवळ वारकरी या सप्ताहामुळे. सप्ताह जर झाला नसता तर मला नाही वाटत की आज इथं मी कीर्तनकार म्हणून उभा राहिलो असतो आणि तुम्ही इथं बसले नसते, कारण सप्ताह झाला नसता. पण सप्ताहाचा हा परिणाम आहे की या सप्ताहाच्या मुळेच आज वारकरी संप्रदायाचं या ठिकाणी कीर्तनकार म्हणून भगवंतांनी माझी निवड केली. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मी त्या लोकांना धन्यवाद देईल की ज्यांनी त्यावेळेस हा सप्ताह सुरू केला. आणि तो एक पिढी, आता त्यांची ती पिढी संपली, दुसऱ्या पिढीनं तो हाती घेतला, त्यांनीही चांगल्या प्रकारे हा सप्ताह सुरू ठेवला. आणि त्यानंतर आता ही आमची पिढी, जवळपास 3री पिढी आहे, या 3री पिढीपर्यंत हा सप्ताह सुरू आहे. आता ही जबाबदारी आमची राहील की इथून आता पुढच्या पिढीला आम्हाला हा सप्ताह द्यायचा आहे, आणि तोही चांगल्या प्रकारचा द्यायचा आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आदरणीय महाराजांनी सांगितलं, ज्या ठिकाणी भगवंताची कथा होते त्या ठिकाणी शुद्ध्या होतात. स्थानशुद्धी महत्वाचं आहे. स्थानशुद्धी होते. स्थानशुद्धी बाबू, स्थानशुद्धी होते, द्रव्यशुद्धी होते, अर्थशुद्धी होते, अन्नशुद्धी होते, सर्वात महत्वाचं मनशुद्धी होते. बरं का, मनशुद्धी होते. आणि सर्वात मोठी शुद्धी आहे मनाची. विठ्ठल 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 विठ्ठल. मनशुद्धी, चित्तशुद्धी ही फार महत्वाची आहे. परमार्थामध्ये सर्वात महत्वाचा घटक जर कोणता असेल तर तो मनशुद्धीचा आहे. परमार्थ, भक्ती, संत वाङ्मय हे जोर देते मनशुद्धीवर, चित्तशुद्धीवर. चित्तशुद्ध नसलं आणि आपण परमार्थ करत असाल तर तो परमार्थ खऱ्या अर्थानं देवाला आवडत नाही, देव त्याला पसंत करत नाही.
देवाला बाकीच्या अवडंबराची गरज नाही. तुमच्या ताटामध्ये काजू आहेत, बदाम आहेत, गुलाबाचं फूल आहे का, आणखीन सोन्याची अंगठी आहे का, सोन्याचे अलंकार आहेत, यासाठी याकडे देव पाहत नाही. देव पाहतो हे की जो माझी पूजा करण्यासाठी आला त्याचं मन किती शुद्ध आहे, किती पवित्र आहे. म्हणून मनाची पवित्रता फार महत्वाची आहे. संतही सांगतात, चित्त मिले तो सब मिले, नहीं तो फुकट संग. पाणी काय पुढे, चित्त मिले तो सब मिले, नहीं तो फुकट संग. कोराना भिजे अंग, त्याचं पुढचं चरण मला आठवत नाही आता. चित्त शुद्धी फार महत्वाची आहे. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रही न खाती सर्पतया, असं म्हटलेलं आहे. शुद्ध करो नियाची भावे गावे गीत, भावे गावे गीत, भावे गावे गीत, भावे गावे गीत, भावे गावे गीत. शुद्ध करो शुद्ध करो आपल्याला जर परमार्थिक आनंद उपभोगायचा असेल किंवा भगवंताची प्रसन्नता प्राप्त करून घ्यायची असेल तर चित्तशुद्धीकडे लक्ष द्या, बस. आणि हे साधन चित्तशुद्धी करिता आहे. परमार्थ कशा करिता, भागवत कशा करिता ऐकावं, हे तुम्हाला काय सांगावं आम्ही. हे ऐकावं फक्त आपलं अंतःकरण शुद्ध झालं पाहिजे, मन शुद्ध झालं पाहिजे, आहे की नाही. कारण भगवान स्वतः सांगतात की शुद्ध अंतःकरणाने मला दिलेलं काहीही मी स्वीकारतो. बरोबर महाराज, शुद्ध अंतःकरण. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्त्युपहृत मश्नामि यत् प्रयतात्मनः मग निस्सीम भाव उल्लासे मज अर्पावयाचे निमिसे फळ एक तैसे भलतयाचे. मग ते बेश्रमाचं फुल का असे ना गुरुजी, देव म्हणतात त्याचं मन शुद्ध असेल आणि बेश्रमाचं फुल जर माझ्या डोक्यावर तो ठेवत असेल तर ते डोक्यावरच मी तोंडात घालतो. एवढा देव चित्तशुद्धीवर आसक्त आहे. आपल्याला माहित आहे, महाराजांनी कथा सांगितलीच असेल, ओघावत आली असेल. भगवंतानी दुर्योधनाच्या घरचं 56 प्रकारचं जेवण बाजूला ठेवलं, त्याला स्वीकारलं नाही महाराज. पण विदुराच्या घरी परमात्मा कण्या खाण्याकरिता गेला. नवे नवे शबरीचे उष्टे बोर भगवंतानी खाल्ले. आणि ती शबरी कशी होती वर्णन करतात कथाकार. तिचे दातीला मगरी लागली होती, मगरीच म्हणतात ना, भिल्ल जातीची होती. जात नाही पाहिली तिथं. तिचं दात कसे आहेत, कोलगेटनं घासते का, पांढरे चक्क आहे का, दिसायला सुंदर आहे, हेनी पाहिलं देवाने. देवाने पाहिलं तिचं अंतःकरणातला भाव आणि उद्धवाजवळ तो भाव प्रकट केला. म्हटले उद्धवा, उद्धवाजी चल विदुरा घर जाए, उद्धवजी चल विदुरा घर जाए, उद्धवाजी चलो विदुरा घर जावे, उद्धवाजी चलो विदुरा घर जावे, उद्धवजी चल विदुरा घर जावे, उद्धवजी चल विदुरा घर जावे, उद्धवाजी चलो विदुरा घर जावे, उद्धवाजी
चलो विदुरा घर जावे. कशासाठी हो? कण्या खाण्यासाठी आणि बोर खाण्यासाठी, सुदामजींचे पोहे खाण्यासाठी. अर्थात आपलं सांगणं कशावर आहे? ही जी कथा आहे, ही कथा कशाकरिता? चित्त शुद्ध करण्याकरिता. आणि अशी ही कथेची परंपरा आपल्यापर्यंत आली. इथून पुढेही आपल्याला पुढच्या पिढीला द्यायचं आहे. त्यांचंही अंतःकरण शुद्ध व्हावं, त्यांच्याही मनावर संस्कार व्हावेत, त्यांचंही जीवन मानवतेचं व्हावं, माणूस म्हणून त्यांनी जीवन जगावं. त्याकरिता या कथेचं आयोजन आहे, बस त्याकरिता आहे. आणि गेल्या 7 दिवसापासून आपल्या सर्वांच्या भरीव सहकार्याने आपल्या उपस्थितीमध्ये हा सप्ताह संपन्न झाला. आणि आज त्या आपल्या कथेचा आज सांगता आहे. आणि ती काल्याच्या कीर्तनांनी वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे काल सप्ताह म्हटला की काला व्हायलाच पाहिजे. उत्तर भारतामध्ये भागवत कथा होतात पण काला होत नाही. काला वारकरी संप्रदायामध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये काल्याची ही परंपरा संतांनी आपल्याला लावून दिलेली आहे. आणि या काल्याच्या पाठीमागही फार मोठा उद्देश आहे सज्जनो. कृष्ण चरित्र हे सामान्य नाही. कृष्ण चरित्र अंतःकरणाची शुद्धी करणार आहे. कृष्ण चरित्र भगवंताच्या पारमार्थिक आनंदाचं प्रकटीकरण आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. कृष्ण चरित्र एवढं पॉवरफुल आहे की या चरित्राचा जर उच्चार केला तर आणि श्रवण केलं तर माणसाचं अंतःकरण पवित्र करते. म्हणून कृष्ण चरित्र उच्चारणाचं संतांनी आम्हाला सांगितलं. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळ, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे. ओ चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. हे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळ. चारो भावाचा घरीचे उच्च नीच अधिकारी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. भावाचा घरीचे उच्च नीच अधिकारी. श्रीकृष्ण चरित्राचा उच्चार करा बर का. बर, श्रीकृष्ण चरित्र गोकुळामध्ये भगवंतानी केलं, त्या गोकुळातल्या चरित्राचा उच्चार, द्वारकेच्या नाही, गोकुळातलं वृंदावन प्लस गोकुळ हे सर्व तिथपर्यंतच चरित्राचा उच्चार भगवंतानी गोपाळांना काला दिला तिथपर्यंतच्या चरित्राचा उच्चार सांगितलेला आहे साधू संतांनी. आणि कृष्ण चरित्र मोठं गोळ आहे. या कृष्ण चरित्रामध्ये अलमात्मा, महात्मा, पुतात्मा या सर्वांचा उद्धार आहे, हे लक्षात घ्या. शुकाचार्यासारखा योगी, योग्यालाही भगवान श्रीकृष्ण चरित्र उच्चारणामध्ये आनंद वाटावा, आनंद यावा. परीक्षितासारखा राजा जो भोगी आहे त्याला कृष्ण चरित्र ऐकण्यामध्ये आनंद यावा. किती महाराज श्रेष्ठ आहे चरित्र. या कृष्ण चरित्रामध्ये जडांचाही उद्धार सांगितला शुकाचार्याने महाराज. आणि कृष्ण चरित्र असं आहे की या चरित्रामध्ये योग्यांना समाधी घेतल्यानंतर जी समाधी लागते, समाधीचं सुख मिळते. भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचं महत्व हे आहे, महिमा हा आहे की घरचा काम धंदा करताना भगवंतानी गोपिकांना, गोपाळांना समाधीपेक्षाही उच्च कोटीचं सुख प्राप्त करून दिलं, आनंद प्राप्त करून दिला. हे महत्व आहे चरित्राचं. योगी आमुनी जन ध्यानी, योगी आमुनी जन ध्यानी, योगी आमुनी जन ध्यानी, योगी आमुनी जन ध्यानी. हो योगी आमुनी जन ध्यानी, योगी आमुनी जन ध्यानी, योगी आमुनी जन ध्यानी, योगी आमुनी जन ध्यानी. ते सुखासनी शयनी, ते सुखासनी
पाहिया गोपी गोधना सकळा. गोधना, गाईंना, वासरांना, गोपिकांना, गोपाळांना, पशुपक्ष्यांना भगवंतांनी ते सुख, तो आनंद प्राप्त करून दिला. आता कसं आहे, आपल्याला त्या सुखाची चटक अर्थात त्या सुखाचा अनुभव आपल्याला नसल्यामुळे आपण खोट्या सुखालाच खरं सुख समजून त्यामध्ये आपलं संपूर्ण आयुष्य आपण खर्च करतो. मोठा सिद्धांत तुम्हाला सांगतोय बरं. ज्यानं पेढा खाल्लाच नाही त्याला पेढ्या कसा आहे पेढा चवच नाही त्याला काय सांगता येईल महाराज? राऊत काका बरोबर का चूक? त्याने पेढ्याचा स्वादच घेतला नाही, त्याला सांगता येणार नाही, त्याला अनुभव व्यक्त करता येणार नाही. पण ज्यानं पेढा खाल्लात तो म्हणणार हो पेढा खूप गोड असतो आहे, प्युअर खव्याचा आहे, चांगला आहे, टेस्टी आहे, त्याला ती चव. तसं पारमार्थिक सुख आपण उपभोगलंच नाही, आपण त्याचा अनुभव घेतला नाही. कारण आपण कधी पंढरपूरची वारी नाही आपल्या जीवनामध्ये, आपल्या जीवनामध्ये ज्ञानेश्वरी नाही, आपल्या जीवनामध्ये गाथा नाही, आपल्या जीवनामध्ये सत्कर्म नाही, आपल्या जीवनामध्ये परोपकार नाही. ज्या ज्या माध्यमातून पारमार्थिक सुख भगवंत देतो ते सुख प्राप्त होते, त्या सुखाकरिता आपण कधीच पुढे सरकलो जात नाही, उतरत नाही त्यामध्ये. त्यामुळे आपल्याला ते सुख मिळत नाही. आणि न मिळाल्यामुळे आपण खोट्यालाच खरं समजतो असं आपलं. ज्ञानेश्वर महाराज अर्थात गीतेमध्ये भगवान अर्जुनाला सांगतात, अरे बाबा ते सुख सर्वत्र आहे, ते सुख सर्वत्र आहे. मग अर्जुन प्रश्न करतो, देवा ते सर्वत्र आहे तर मग लोकांपासून काऊन लपून राहिलेलं आहे? लोकांना ते काय मिळत नाही? जर ते सर्वत्र आहे तर सर्वांना उपभोगायला मिळायला पाहिजे, सर्वांना त्याचा अनुभव यायला पाहिजे. मग लोक तर त्या सुखापासून वंचित दिसतात. मग त्या सुखापासून वंचित राहण्याचं कारण काय? भगवान सांगतात त्याला कारण आहे विषयावरील प्रेम आणि खोट्याला खरं समजण्याची समजणे. बस या दोन गोष्टी. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची पदरा आड, ते अभेरुनी गोचिड अशुद्ध कान सेविती. विषयावरचं प्रेम त्यासाठी ज्ञानोबरायांचा दृष्टांत आहे. ज्ञानोबराय सांगतात की त्या गोचिडाला जवळ दूध आहे पण त्याच्या आधी रक्त आहे, रक्ताचा थर आहे, रक्ताचा त्या ठिकाणी साठा आहे. गोचिडाला रक्त तोंडाला लागल्यामुळे ते गोचिड त्या रक्तालाच खरं सुख आहे, खरं रस आहे हा असा समजतो आणि खऱ्या दुधापासून तो वंचित राहतो. विषयाचं प्रेम तसं आपल्या समोर आधी विषयाचं सुख आल्यामुळे आपण त्यात भुलतो, त्या सुखाला खरं समजून त्यात भुलतो आणि अगदी जवळ असलेलं एक पदराच्या आड असलेलं आध्यात्मिक पारमार्थिक रामाचं सुख त्याला आपण विसरतो, भुलतो. ज्ञानोबरायांचं पटवण्याची पद्धत पहा किती सुंदर आहे. ज्ञानोबराय सांगतात ठीक आहे तुम्हाला नाही कळलं असेल तर तुम्हाला दुसरं उदाहरण देतो. ज्ञानोबरायांची हातवटी चांगली आहे महाराज. ज्ञानोबराय एक सिद्धांत पटवून देण्याकरिता एक दृष्टांतच देत नाहीत, त्यांचं समाधानच होत नाही, दोन नाही समाधान होत नाही. माऊलींचं अंतःकरण एवढं हे आहे की माऊली म्हणतात की माझा सिद्धांत लोकांना समजूनच जावा, त्याकरता एक नाही दोन नाही तीन नाही चार दृष्टांत दिले, कुठं समजण्याकरिता आपल्याला पचण्याकरिता दृष्टांत ज्ञानोबरायांची हातवटी असते महाराज. एका दृष्टांताने समजत नाही, लोक दोन तीन दृष्टांत दिले तर समजतं लोकांना. जसं आता डीपी आहे, डीपीवर फक्त डेंजर लिहिलेलं असतं असं नाही, त्यात दोन तीन भाषेत लिहिलेलं असते. एक सांकेतिक भाषा असते, एक इंग्रजी भाषा असते, एक मराठी भाषा असते ना. डीपीवर सर्वात आधी खतरा, तो खतरा कोणाला समजतो? माझ्यासारख्या 10वी पास व्हायला समजते खतरा? बरं मला 10वी पास व्हायला समजून जाईल खतरा, पण एखादा बिचारा पहिली ताया अशिक्षित त्याला खतरा समजणार का? नाही. मग त्याला खतरा समजत नाही, मग त्याला धोकाही समजत नाही, कारण अशिक्षित असते तो. डेंजर समजत नाही, खतरा समजत नाही, धोका समजत नाही. मग त्या अशिक्षिताला समजण्याकरता काय सिम्बॉल असतो? म्हणजे मुंडक. मग त्याला असं वाटतं अरे हे डेंजर, याला हात लावू नये, हात लावलं की असा होते माणूस. माऊलींचं असंच आहे. माऊली एक सिद्धांत समजून सांगण्याकरिता चार दृष्टांत देतात. ज्ञानोबराय सांगतात कमलकंदा आणि दरदुरी, नांदणूक एकेची घरी,
परागू सेवीचे भ्रमरी जवळी चिखलूची उरे. काय ज्ञानोबराय सांगतात की बेडूक चिखलामध्ये असतो, त्या चिखलामध्ये कमळही उमलते. तो बेडूक कमळाचं मकरंद सेवन करण्याची त्याची तिथपर्यंत तो पोहोचत नाही, कारण त्याच्या जवळ आधी चिखल असते. चिखलाच्या स्वादालाच तो सर्वस्व समजतो आणि कमळाच्या मकरंदाला मुकतो. तसं आपलं जवळ असलेला राम, जवळ असलेला आनंद, जवळ असलेलं सुख, त्या सुखापर्यंत आपण वैशिक सुखामुळे, विशिक सुख आसक्तीमुळे आपण पोहोचत नाही. विठ्ठला विठ्ठला ज्ञानोबराय सांगतात एक कारण हे आणि एक कारण त्याचं दैव दुर्दैवी. तो माऊलींचा तिसरा दृष्टांत आहे. माऊली सांगतात निदैवाच्या परिवरी लोह्या रुतलिया सहस्त्रवरी तेत बैसोनी उपवासू करी का दरिद्रीची. ज्ञानेश्वर महाराज सांगतात 15 दिवसाचा उपाशी किंवा दरिद्र, काही खळगू जवळ नाही, उपासमारीची वेळ त्याच्यावर आहे, तो आपल्या घरात झोपडीमध्ये भिंतीला टेकून बसतो, विचार करतो कसं करावं आपण आता, आपलं पुढचं भविष्य कसं. ज्या भिंतीला टेकून तो बसलेला आहे त्याच भिंतीमध्ये ज्ञानोबराय सांगतात रत्न आहेत, रत्न सोन्याचे बिस्किट आहेत, कसे त्या भिंतीमध्ये ठेवलेले. त्या भिंतीला ज्यामध्ये सोन्याचे बिस्किट आहेत त्या भिंतीला टेकून हा उपाशी राहतो. तसं आपला आहे सज्जनो, आपल्या जवळ अंतःकरणामध्ये रामाचं सुख आहे, आराम आहे, तो ते सुख सोडून आपण खऱ्या सुखाला वंचित राहतो. हे आपलं दुर्दैव आहे. विठ्ठला विठ्ठला भगवंताच्या चरित्रामध्ये सुख आहे आणि त्या सुखाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर देवाचं चरित्र श्रवण करावं. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. काय फळ आहे? तारू भवसागरीचे उंच नीच अधिकारी. आणि ते काल्याचं कीर्तनाच्या दिवशीच ऐकायला मिळते. विशेषतः आता कथाकार जरी दशम स्कंदाचा विचार मांडतात पण एवढ्या विस्तारानं मांडत नाहीत, कारण त्यांच्या समोर 18,000 श्लोक आहेत आणि दशम स्कंदाचे 80 अध्याय आहेत. मला सांगा 8 दिवस गुरुजी, 8 दिवसामध्ये दशम स्कंद सांगता येईल का हो? नाही सांगता येत महाराज. हा आनंद वारकरी संप्रदायांनी काल्याच्या कीर्तनाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवला. म्हणून आजच्या दिवशी गोपाल श्रीकृष्णाच्या चरित्राचा उच्चार कीर्तन करावा लागतो. हे महत्वाचं माझा मुद्दा आहे. बरं, दुसरं, आजचा दिवस हा प्रसादाचा दिवस आहे. प्रसादाचा दिवस, फक्त प्रसादाचाच नाही तर भोजनयुक्त प्रसाद आजच्या दिवशी आहे. हॉटेलमध्ये गेले तर त्या दिवशी हॉटेलमध्ये आपल्याला फक्त भोजन मिळेल, प्रसाद मिळणार नाही किंवा प्रसादयुक्त भोजन मिळणार नाही. आपण मंदिरामध्ये गेले तर त्या मंदिरामध्ये साखर पेढा फक्त प्रसाद मिळेल पण भोजन मिळणार नाही तिथं. पण काल्याच्या कीर्तनामध्ये भागवत धर्माच्या या पेंडॉलमध्ये या मंदिरामध्ये प्रसादयुक्त भोजन आहे. काला प्रसादही आहे आणि काला भोजनही आहे. विठ्ठला विठ्ठला जीवनामध्ये प्रसाद का महत्वाचा आहे? का प्रसाद घ्यावा माणसाने? कारण प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते. भगवान गीतेमध्ये सांगतात प्रसाद खाल्ल्यानं काय होते? आपल्या जीवनातली चिंता जाते, आपल्या जीवनातलं दुःख जाते. प्रसादाचा मोठा फायदा आहे महाराज. सर्व दुःख जर आपल्याला घालवायचे असेल, नष्ट करायचे असेल तर त्याकरिता प्रसाद हा आपण घेतला पाहिजे. बरं, प्रसाद तसा मिळत नाही गुरुजी. प्रसादासाठी प्रयत्न, प्रार्थना, पुरुषार्थ ह्या गोष्टी कराव्या लागतात बरं का. त्यासाठी पुरुषार्थ करावा लागतो. पुरुषार्थाशिवाय प्रसाद नाही. पुरुषार्थ, प्रार्थना आणि प्रतीक्षा. काय काय? पुरुषार्थ, प्रार्थना, प्रतीक्षा या गोष्टी प्रसादासाठी कराव्या लागतात. पुरुषार्थ करावा लागतो. पुरुषार्थ कशाला म्हणतात? पुरुषार्थ म्हणजे सर्वसामान्य माणसं करून राहिले तसं आपण करणं, त्याला पुरुषार्थ म्हणत नाहीत. विठ्ठला विठ्ठला सर्वच लोक संसार करून राहिलेत, आपणही संसार करतो आहोत, तो पुरुषार्थ नाही. संसार सर्व करतायत, आपण त्यापेक्षा काहीतरी वेगळं करणं, आपण परमार्थ करणं
हा पुरुषार्थ आहे. छोट्या भाषेत, दुसऱ्या भाषेत, नदीचा प्रवाह ज्या दिशेनं वाहतो, एखादा पोहणारा त्यानं नदीमध्ये उडी घ्यावी आणि जिकडे प्रवाह आहे तिकडेच पोहत पोहत जावं, समोरचा काठावर निघावं, तो पुरुषार्थ नाही. पुरुषार्थ कोणता? प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं पोहणं हा पुरुषार्थ आहे. त्याला पुरुषार्थ म्हणतात. मी सांगत असतो, अलीकडे 30 किलोचे धान्याचे कट्टे आता मार्केटला आलेले आहेत, दुकानात आलेले आहेत. 30 किलो. एक काळ असा होता, 50 वर्ष आधीचा, 25-30 वर्ष आधीचा काळ असा होता की त्या काळामध्ये क्विंटलचे पोते भरले जायचे. गहू आणायचं असेल तर क्विंटलचं पोतं, शेतातला माल निघत असे मशीनवरून तर क्विंटलचे पोते भरले जात होते. आता क्विंटलचा पोतं नाही, आता 30 किलोचं कट्ट आहे. 50 ते 30 किलोचं कट्ट जास्त आता चलनात आहे. 30 किलोचं कट्ट सर्वच उचलतात. मी उचलतो, राज उचलतो, गोलू, प्रवीण, हा अनिकेत उचलतो, सर्वच उचलतात 30 किलोचं कट्ट. यात काय पुरुषार्थ? रामकृष्ण बाबा, त्यात काय पुरुषार्थ? क्विंटलचं पोतं उचलण्यात पुरुषार्थ नाही. समजलं तुम्हाला? मला कोणी उचलून चेंडू सारखा वर फेकून झेलून गेल, पण याले उचलून फेकणं तो पुरुषार्थ आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. पुरुषार्थ करावा लागतो प्रसाद प्राप्तीसाठी. परमार्थ हा पुरुषार्थ आहे महाराज, हा पुरुषार्थ आहे. परमार्थात आल्याशिवाय प्रसाद मिळत नाही. परमार्थ करणं हा पुरुषार्थ आहे, हा मोठा पुरुषार्थ आहे. बरं, प्रार्थना करावी लागते देवाची, त्याशिवाय मिळत नाही महाराज. काही काही गोष्टी असे जे योग जुळतात ते भगवंताला प्रार्थना केल्यावर भगवंताचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि असे योग येतात. आता तुम्ही या ठिकाणी हजर उपस्थित आहात, खऱ्या अर्थानं तुमची प्रार्थना देवानं मान्य केली तर तुम्हाला हा प्रसादासाठी इथं बोलवलं. तुम्ही या ठिकाणी आलात, आपले काम बाजूला ठेवले, प्रसाद प्राप्तीसाठी इथं आलात. खऱ्या अर्थानं हा पुरुषार्थ आणि प्रार्थनेचा आशीर्वाद आहे देवाचा. झालं एक. त्यानंतर प्रतीक्षा करावी लागते. पुरुषार्थ केला, भगवंताचा आशीर्वाद प्रार्थनाही प्राप्त झाली, केली, तुम्ही प्राप्त करून घेतली, पण प्रतीक्षाही करावी लागते. प्रतीक्षेशिवाय मिळत नाही. प्रपंच असो वा परमार्थ असो, प्रतीक्षा करावीच लागेल. नाही तर एखाद्या गळ्यामध्ये माळ घालतो आणि माळ घातल्यानंतर देवाला म्हणतो, देवा मी तर माळ घातली, तू वखर व्हायला आला नाही माझ्या वावरातलं, जमत नाही. त्यासाठी प्रतीक्षाही महत्वाची असते. काही काही परमार्थामध्ये येतात आणि आल्या आल्या म्हणतात, देवानं आमचं ते काम नाही केलं. कसं काम करेल देव तुला? आताच तू उतरला तू. अरे, जन्मच्या जन्म प्रतीक्षा करावी लागते महाराज. जन्मच्या जन्म प्रतीक्षा केल्यावरच प्रसाद मिळतो. जन्मो जन्मी बहु पुण्य केले, जन्मो जन्मी बहु पुण्य केले, जन्मो जन्मी बहु पुण्य केले, जन्मो जन्मी बहु पुण्य केले. देवाया विठ्ठले कृपा केली, देवाया विठ्ठले कृपा केली, जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मो जन्मी देवाया विठ्ठले कृपा केली, देवाया विठ्ठले कृपा केली, जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मो जन्मी जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, पूर्वी पुण्य केले ओ माये. विटे लाधले या विठोबाचे पाय, अर्थात विठोबाचे पाय लाधले, भगवंताचं दर्शन झालं, याकरता पुण्य पाहिजे. अर्थात प्रतीक्षेसाठी किती प्रतीक्षा करावी लागेल, जन्मच्या जन्म घालावे लागतील, तेव्हा देव येतो महाराज.
जनाबाईच्या घरी देव कशाला आला? दळणाकरिता आला, कपडे धुण्याकरिता आला. तिथं देव आलात कारण त्यांची प्रतीक्षा पूर्ण झाली, त्यांची तपश्चर्या तितकी पूर्ण झाली, पुरुषार्थ तितका पूर्ण झालात आणि त्यामुळे परमात्मा तिथं आलात. सुंदर माझे जाते गे फिरते पोहते गे ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. सुंदर माझे जाते गे फिरते बहुते गे ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तू 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 ये रे बा विठ्ठला. हो, प्रतीक्षेचं फळ. आता जाता राहिला नाही, हे प्रमाण समजण्याकरता जुनी माणसं, अरे बाबा आवाज रे वरचा वाढून दिला, काय लेका साऊंड लावून वाढू काढला, हा काय खालचा वाढवणार. विठ्ठला विठ्ठला. आता मला 5 वाजेपर्यंत वेळ आहे गुरुजी, म्हणून मला माझं कीर्तन पद्धतशीरपणे हळूहळू हळूहळू ढाळे ढाळे मी नेऊन आलो वरते बरोबर. मी तर 8 वाजेपर्यंत कीर्तन करतो, तुमची तयारी सांगा फक्त. आमचे गुरुजी म्हणतील महाराज तुम्ही दुपारचं हुकवलं, संध्याकाळचं हुकवता का आता जेवण महाप्रसाद नाही, तसं काही होऊ देणार नाही. पण मला थोडी भूमिका मांडायची आहे. आता जातं भाऊ वरचा भोंग कमी करणार आहे बाबा, वरचा आवाज उडाला सारा, खालचा आवाज उद्या ना थोडासा. काही काही जुन्या वस्तू आपल्या घरातल्या आता बाद झाल्या. आता काळाच्या ओघानं या सर्व गोष्टी आता जुन्या कमी कमी होत चालल्यात. काही काही प्रथा आता अशा नव्या समोर येत आहेत. त्या प्रथा नवीन समोर आल्यामुळे काही असे शब्द आहेत